हॅलो फ्रेंड्स, मी कौस्तुभ तांबे तुमच्यासमोर घेऊन आलोय ध्रुव अकॅडमीतर्फे सायन्सची एक नवी सिरीज. आपल्या या सिरीजमध्ये यापुढे आपण MPSC, राज्यसेवा आणि PSI STI असिस्टंट सारख्या इतर सर्व परीक्षांमध्ये विज्ञान या क्षेत्रावरती जे काही प्रश्न विचारले जातात त्याची सविस्तर चर्चा करणार आहोत, विश्लेषण करणार आहोत. यामध्ये विज्ञानाच्या ज्या शाखा आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, याचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. अशा सर्व मुद्द्यांवरती आपण व्हिडिओज बनवणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या प्रश्न जे आहेत ते मुलांना सोपे जावेत. बऱ्याचदा काय होतं, जे नॉन सायन्स स्टुडंट्स आहेत, आर्ट्स, कॉमर्स या फॅकल्टीतले, त्यांना सायन्स या क्षेत्राबद्दल आधीपासूनच भीती असते आणि त्यामुळे सायन्सचे जे मार्क आहेत ते मिळवणं त्यांना शक्य होत नाही. जर का आपल्या या व्हिडिओजमधून त्यांना जास्त नॉलेज मिळालं तर त्यांना ह्या सगळ्या क्षेत्रातला फायदा होईल आणि विज्ञानाचे मार्क वाढतील. ओके, आता आपण सुरुवात करूयात आजच्या पहिल्या लेक्चरला, ज्यामध्ये मी शिकवणार आहे तुम्हाला केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्रातला एक महत्त्वाचा घटक, तो म्हणजे अणूचे अंतरंग. ओके, अणू म्हणजे काय, तर सर्व पदार्थांचा लहानात लहान अविभाज्य घटक म्हणजे अणू. प्रत्येक पदार्थ हा अणूंपासून बनलेला असतो. अणूंच्या दोन किंवा अधिक अणू एकत्र येऊन रेणू बनतात आणि या रेणूंपासून प्रत्येक पदार्थ बनतो. ओके, तर ह्या अणूंची संकल्पनेचा शोध नक्की लावला कोणी? अणूची संकल्पना सर्वात पहिले जगासमोर मांडली ती म्हणजे महर्षी कणाद यांनी. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये भारतीय ऋषी महर्षी कणाद यांनी कण या शब्दाचा उल्लेख केला आणि तेव्हापासून जगाला अशा एका पदार्थाचा जो लहानात लहान कण आहे त्याची ओळख झाली. पुढे आणखीन साधारण 200 वर्षांनी डेमोक्रेटिस नावाच्या एका शास्त्रज्ञाने देखील याचा उल्लेख केला, तो म्हणजे ॲटोमॉस म्हणजेच ॲटम या नावाने. पण खरा शोध लावण्याचा, अणूच्या अस्तित्वाचा खरा शोध लावण्याचं, अणूच्या अंतरंगाबद्दल सांगण्याचं श्रेय जातं डाल्टन या शास्त्रज्ञाला. ओके, डाल्टनचा अणुसिद्धांत प्रसिद्ध आहे. तर यापुढे तुम्हाला कधी कोणी प्रश्न विचारला अणुसिद्धांत हा कोणाचा आहे, तर तो उत्तर जाणार डाल्टन याचं. ओके, डाल्टन या शास्त्रज्ञाने अणूची एक ढोबळ प्रतिमा सांगितलेली. ओके, असा एक स्ट्रक्चर म्हणजे अणू आहे आणि हा अविभाज्य आहे, म्हणजे ह्याला अजून विभाजन करता येत नाही, असं डाल्टनने सांगितलं. पुढे जाऊन आणखीन एका शास्त्रज्ञाचं नाव आपल्याला परिचित होतं, तो म्हणजे जे थॉम्सन. सर जे थॉम्सन यांनी अणूमधील आतील आणखीन छोट्या लहान घटकांचा शोध लावला, त्याचं नाव इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन हे ऋणप्रभारित कण असतात जे अणूच्या आतमध्ये अस्तित्वात असतात. असा शोध कोणी लावला? सर जे थॉम्सन यांनी. त्यांचं प्लम पुडिंग मॉडेल, लक्षात ठेवा, प्लम पुडिंग मॉडेल कोणाचं आहे? सर जे थॉम्सन यांचं. त्यांच्या अनुसार अशा पॉझिटिव्ह जेलमध्ये निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन चिकटवलेले आहेत, असं सर जे थॉम्सन यांना वाटलं. ओके, तर हे मॉडेल कोणी सांगितलं? सर्वात पहिले जे थॉम्सन. सर जे थॉम्सन यांना अणूचे भेदन करणारा माणूस म्हणूनच ओळखलं जातं. पुढे जाऊन रुदरफोर्ड याने आणखीन एक शोध लावला. शास्त्रज्ञ कोण? रुदरफोर्ड यांनी शोध लावला की अणू अशा परिस्थितीत नसतात, तर अणूला केंद्रक असतं. अणूच्या केंद्रकाचा शोध कोणी लावला? रुदरफोर्ड यांनी. अशा प्रकारे अणूच्या केंद्रामध्ये अणू केंद्रक अस्तित्वात असतं आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन जे निगेटिव्ह चार्ज असतात ते भ्रमण करत असतात, असं रुदरफोर्ड या शास्त्रज्ञाने सांगितलं. ओके, अणूच्या केंद्रकाचा शोध कोणी लावला? रुदरफोर्ड याने. मग आता अणूचं केंद्रक आहे आणि त्याच्या भोवती निगेटिव्ह चार्ज पार्टिकल फिरत आहेत, याचा अर्थ कुठेतरी अणूच्या केंद्रकामध्ये आणखीन काही सब ॲटॉमिक पार्टिकल अस्तित्वात असू शकतात का, याचा शोध सुरू झाला. मग त्याच्यानंतर आणखीन एक शोध लागला, तो म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल म्हणजे धनप्रभारित प्रोटॉन यांचा. याचं श्रेय जातं गोल्डस्टेन या शास्त्रज्ञाला. पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल म्हणजेच प्रोटॉनचा शोध कोणी लावला? गोल्डस्टेन या शास्त्रज्ञाने. ठीक आहे, त्यांचं अस्तित्व कुठे असतं? तर केंद्रकामध्ये. इलेक्ट्रॉन कुठे असतात? केंद्रकाच्या बाहेर कक्षेमध्ये फिरत असतात, पण अजून कक्षेचा शोध लागला नव्हता. ओके, प्रोटॉन सोबतच केंद्रकामध्ये आणखीन एक सब ॲटॉमिक पार्टिकल अस्तित्वात असतात, त्यांचं नाव न्यूट्रॉन. ओके, न्यूट्रॉनचा शोध लावण्याचं श्रेय जातं चेडविक या शास्त्रज्ञाला. ओके, इलेक्ट्रॉनचा शोध लावला सर जे थॉम्सन यांनी, प्रोटॉनचा शोध लावला गोल्डस्टेन या शास्त्रज्ञांनी, न्यूट्रॉनचा शोध लावला चेडविक या शास्त्रज्ञाने आणि
अणूच्या केंद्रकाचा शोध लावला रुदरफोर्ड या शास्त्रज्ञाने. ओके, पण रुदरफोर्ड हे नाही सांगू शकला की इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहेत, ऋणप्रभारित आहेत, प्रोटॉन हे धनप्रभारित आहेत. मग ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन धनप्रभारित प्रोटॉनच्या आकर्षणाने केंद्रामध्ये पडू शकतात का, याचं उत्तर रुदरफोर्ड देऊ शकला नाही. याच्यासाठी नील्स बोहर, नाव काय, नील्स बोहर या शास्त्रज्ञाने एक सिद्धांत मांडला आणि त्या सिद्धांताद्वारे त्याने कक्षा अस्तित्वात असतात असे सांगितले. इलेक्ट्रॉन्स एका ठराविक कक्षेमध्ये अणूच्या केंद्रकाभोवती फिरत असतात आणि त्या कक्षेमध्ये भ्रमण करत असताना ते कुठल्याही प्रकारची ऊर्जा कंझ्युम करत नाहीत, असं कोणी सांगितलं, नील्स बोहर या शास्त्रज्ञाने. ओके, परत एकदा रिवाइज करूयात. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला, सर जे जे थॉम्सन यांनी. प्रोटॉन जे केंद्रकामध्ये अस्तित्वात असतात त्यांचा शोध कोणी लावला, गोल्डस्टेन या शास्त्रज्ञाने. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला, चेडविक या शास्त्रज्ञाने. अणु केंद्रकाचा शोध कोणी लावला, रुदरफोर्ड या शास्त्रज्ञाने. आणि अणूंना असलेल्या कक्षांचा शोध कोणी लावला, नील्स बोहर या शास्त्रज्ञाने. ओके, ही एक बेसिक कन्सेप्ट झाली अणूचं स्ट्रक्चर कसं असतं, अणूचं अंतरंग कसं असतं याची. आता तुम्हाला आणखीन काही कन्सेप्ट मी सांगतो ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात, ते म्हणजे आयसोटोप्स, आयसोबार्स, आयसोटोन्स म्हणजे नक्की काय असतं. ओके, ते समजून घेण्यासाठी आधी अणू कसे असतात ते सांगूयात आपण. प्रत्येक पदार्थाच्या अणूमध्ये हे सर्व घटक अस्तित्वात असतात. ओके, प्रत्येक पदार्थामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, प्रत्येक पदार्थामध्ये प्रोटॉन असतात, प्रत्येक पदार्थाच्या केंद्रकामध्ये न्यूट्रॉन देखील अस्तित्वात असतात, पण त्यांची संख्या वेगवेगळी असते. उदाहरणार्थ हायड्रोजनच्या केंद्रकामध्ये एक प्रोटॉन असतो, त्याच्याभोवती एक इलेक्ट्रॉन भ्रमण करत असतो आणि त्याच्यात न्यूट्रॉन देखील असतात किंवा नसतात. ओके, दुसरा कुठला एलिमेंट आपण घेतला, हेलियम, त्याच्यामध्ये 2 प्रोटॉन असणार, 2 इलेक्ट्रॉन असणार. त्याच्यातल्या कुठल्याही अणूमधल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येवरून त्या अणूचं अस्तित्व ठरतं. ओके, याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की इलेक्ट्रॉनची संख्या किंवा प्रोटॉनची संख्या हे मूलद्रव्यांचे अणुअंक असतात. मूलद्रव्यांचे अणुअंक म्हणजे काय, इलेक्ट्रॉनची संख्या किंवा प्रोटॉनची संख्या. ओके, किंवा दोघांना ऍडिशन करायचं नाहीये, दोघांची बेरीज करायची नाहीये, या दोघांची संख्या सारखीच असते. त्यामुळे इलेक्ट्रॉनची संख्या किंवा प्रोटॉनची संख्या म्हणजेच अणुअंक होय. अणुअंक. ओके, इलेक्ट्रॉनची संख्या किंवा प्रोटॉनची संख्या. आता तुम्हाला सांगतो अणु वस्तुमानांक म्हणजे काय. बघा मित्रांनो, हा जो अणू आपण बघतो आहे, हा अणू एक खूप मोठा असा स्ट्रक्चर आहे असं आपल्याला इमॅजिन होईल. मी सांगतो तुम्हाला, इमॅजिन करा एखादं क्रिकेटचं मैदान, म्हणजे जर का हे अणू असेल ना तर त्याचं केंद्र किती मोठं असेल तुम्ही इमॅजिन करू शकता, एका सीझन बॉल एवढं, इतकी याची व्याप्ती असते. आणि हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते साधारण त्या क्रिकेट मैदानावरती फिरणाऱ्या मुंग्या इतके मोठे असतात. विश्वास नाही होत ना, पण ही खरी गोष्ट आहे. याचाच अर्थ काय, अणूचं सर्व वस्तुमान जे आहे ते त्याच्या केंद्रकामध्ये अस्तित्वात आहे. ठीक आहे, रुदरफोर्ड या शास्त्रज्ञाचाच हा शोध आहे. अणूचं पूर्ण वस्तुमान जे आहे ते त्याच्या केंद्रकामध्ये अस्तित्वात आहे. मग त्याच्या केंद्रकातलं वस्तुमान म्हणजे अणूचा वस्तुमानांक काढण्यासाठी मला त्यात केंद्रकात अस्तित्वात असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या ही गरजेची आहे. म्हणजेच अणु वस्तुमानांक बरोबर अणूच्या केंद्रकात अस्तित्वात असलेले प्रोटॉन अधिक अणूच्या केंद्रकात असलेले न्यूट्रॉन यांची संख्या. ओके, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. अणुवस्तुमानांक, अणुअंक म्हणजे प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन. ओके, ठीक आहे, अणुअंक प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या, अणुवस्तुमानांक प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या. ठीक आहे, आता पुढे जाऊन मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे समस्थानिक म्हणजे काय. तर समस्थानिक याचा अर्थ असा होतो ज्या मूलद्रव्यांचे अणुअंक सारखे असतात पण अणुवस्तुमानांक बदलतात. ओके, मी उदाहरण देतो तुम्हाला एक. हायड्रोजन, हायड्रोजनचा अणुअंक आहे 1 आणि अणुवस्तुमानांक आहे 1. आणखीन एक गोष्ट मित्रांनो, अणुअंक हा Z ने दर्शवला जातो. अणुअंक हा Z ने दर्शवला जातो. अणुवस्तुमानांक हा A ने दर्शवला जातो.
एखाद्या अणूला मला अणुवस्तुमानांक आणि अणुअंक रिप्रेझेंट करायचे असतील तर मी असं दाखवेन, उदाहरणार्थ माझा x हा अणू आहे तर त्याचा अणु वस्तुमानांक आणि अणुअंक हे लक्षात घ्या. खालती जो नंबर असतो तो असतो अणूचा अणुअंक आणि वरती जो नंबर असतो तो असतो अणूचा अणुवस्तुमानांक. ओके, तर मी हायड्रोजन बद्दल तुम्हाला सांगत होतो. हा जो हायड्रोजन आहे हा अशा प्रकारे देखील अस्तित्वात असतो. मला सांगा, हा त्याचा अणुअंक झाला, हा त्याचा अणुवस्तुमानांक झाला. अणुअंक म्हणजे प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. अणुवस्तुमानांक म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या. याचाच अर्थ हायड्रोजनच्या या केंद्रकामध्ये एक प्रोटॉन आहे आणि 0 न्यूट्रॉन आहेत. बरोबर. ओके, अजून एका प्रकारे हायड्रोजन अस्तित्वात असतो तो म्हणजे, मी नाव सांगतो तुम्हाला याच्या नंतर, पहिले समजून घ्या, ज्याचा अणुवस्तुमानांक 2 असतो. आता इथे काय होतं, प्रोटॉनची संख्या 1 असते आणि न्यूट्रॉनची संख्या 1 असते. याचा अर्थ झाला अणुवस्तुमानांक 2. अजून एका प्रकारे हायड्रोजन अस्तित्वात असतो ज्याच्यामध्ये अणुवस्तुमानांक 3 असतो. इथे काय होतं, प्रोटॉनची संख्या 1च असते कारण की त्याचा अणुअंक 1च आहे, पण न्यूट्रॉनची संख्या बदलते आणि 3 होतो. हे जे तीनही प्रकार आहेत हायड्रोजनचे, याचा अणुअंक सारखा असल्यामुळे याला आपण हायड्रोजन म्हणूनच ओळखणार. पण हे तीनही या तिघांमध्ये न्यूट्रॉनची संख्या बदलत असल्यामुळे आपण ह्यांना समस्थानिके असे संबोधणार. समस्थानिके. ओके, हा आहे प्रोटियम, हा आहे ड्यूटेरियम, हा आहे ट्रिटियम. हे तीनही हायड्रोजन या मूलद्रव्याची समस्थानिक आहेत. याचाच अर्थ काय कळलं तुम्हाला मित्रांनो, समस्थानिकांमध्ये मूलद्रव्यांचे अणुअंक सारखे राहतात पण अणुवस्तुमानांक बदलतात. ओके, हे झाले समस्थानिके. समस्थानिकाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, आयसोटोप्स. ओके, आयसोबार्स म्हणजे काय, ठीक आहे. ही आयसोबार ही कन्सेप्ट देखील अशीच आहे ज्याच्यामध्ये तुमचे अणुवस्तुमानांक सारखे राहतात पण अणुअंक बदलतात. ओके, आयसोबार्स म्हणजे काय, अणुवस्तुमानांक सारखे राहतात आणि अणुअंक बदलतात. आणखीन एक तिसरी कन्सेप्ट आहे ती म्हणजे आयसोटोन्स. ही आत्ताच काही मागच्या परीक्षांमध्ये विचारलेली. याच्यामध्ये काय राहत होतं, अणुअंक आणि अणुवस्तुमानांक सेम राहतात पण त्यांच्या नंबर ऑफ न्यूट्रॉन्स बदलतात. न्यूट्रॉन्सची संख्या जी असते ती बदलते. ओके मित्रांनो, तुम्ही परत एकदा रिवाइज करूयात आपण पहिल्यापासून सगळं. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला, सर जे थॉम्सन यांनी. ॲटम हे आहे अस्तित्वात आहे हे कोणत्या शास्त्रज्ञाने सांगितलं, अणुसिद्धांत कोणी मांडला, डाल्टन यांनी. केंद्रकाचे अस्तित्व कोणी सांगितलं, रुदरफोर्ड यांनी. प्रोटॉनचे अस्तित्व कोणी सांगितलं, गोल्डस्टेन या शास्त्रज्ञाने. न्यूट्रॉनचे अस्तित्व कोणी सांगितलं, चेडविक या शास्त्रज्ञाने. अणूची कक्षा अस्तित्वात असते असं कोणी सांगितलं, नील्स बोर या शास्त्रज्ञाने. अणुअंक म्हणजे काय, अणुअंक म्हणजे प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन यांची संख्या. अणुवस्तुमानांक म्हणजे काय, अणूच्या केंद्रकात अस्तित्वात असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची संख्या म्हणजे अणुवस्तुमानांक. समस्थानिक म्हणजे काय, अणुअंक सारखा परंतु अणुवस्तुमानांक भिन्न. आयसोबार्स म्हणजे काय, अणु वस्तुमानांक सारखा पण अणुअंक भिन्न. आणि आयसोटोन्स म्हणजे काय, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स चेंज होत राहतात, न्यूट्रॉनची संख्या बदलत राहते, त्यावेळी त्याला म्हणतात आयसोटोन्स. ओके मित्रांनो, याच्या संदर्भातल्या आणखीन डिटेल काही तुम्हाला माहिती हवी असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका, मी तुम्हाला नक्की उत्तर देईन. याच्या संदर्भातला पुढचा व्हिडिओ आम्ही लवकरच रिलीज करू, तुम्ही नक्की तो पहा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आमचं चॅनल. थँक्यू.